नमस्कार श्रोते हो. श्री स्वामी समर्थ. भक्तांच्या हाकेला धावून जाणारे आणि भक्तीचे खरे मोल ओळखणारे अक्कलकोटचे श्री स्वामी समर्थ महाराज. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण श्री स्वामी चरित्र सारामृत मधील अध्याय 5 ऐकणार आहोत. बडोद्याचे राजे मल्हारराव गायकवाड यांनी स्वामींना अक्कलकोटहून बडोद्यास आणण्यासाठी खूप प्रयत्न केले, पण केवळ बाह्य दिखावा किंवा पैशाचे आमिष स्वामींना कधीच वश करू शकत नाही. हेच या अध्यायात अत्यंत सुंदर रीतीने सांगितले आहे. स्वामी केवळ सच्च्या भक्तीचे भुकेले आहेत. चला तर मग स्वामींच्या या लीलेचे पठण श्रवण करूया. अध्याय 5. श्री गणेशाय नमः. भवकानन वैश्वानरा अज्ञानतमच्छेदका भास्करा पूर्ण साक्षी परात्परा भक्ता खरा सदयतु. अक्कलकोट नगरात एक तपपर्यंत स्वामी राज वास करीत भक्त बहुत जाहले. वार्ता पसरली चहूकडे कोणासी पडता साकडे धाव घेती स्वामींकडे राजे रजवाडे थोर थोर. तेव्हा किती एक नृपती स्वामी दर्शन घेऊ इच्छिती आणि आपुल्या नगराप्रती आणू म्हणती तयांसी. बडोद्या माझी त्या अवसरी मल्हारराव राज्याधिकारी एकदा तयांचे अंतरी विचारायचा पातला. दिवाण आणि सरदार मान करी तैसे थोर थोर बैसले असता समग्र बोले नृपवर तयांप्रती. कोणी जाऊन अक्कलकोटासी येथे आणील स्वामींसी तरी आम्ही तयासी इनाम देऊ बहुत. कार्य जाणून कठीण कोणी न बोलती वचन कोणा एका लागून गोष्ट मान्य करवेना. तेव्हा तात्यासाहेब सरदार होता योग्य आणि चतुर. तो बोलता झाला उत्तर नृपा लागी परियसी. आपुली जरी इच्छा ऐसी स्वामी ते आणावे वटपुरीसी तरी मी आणीन तयांसी निश्चय मानसी असो द्या. ऐसे ऐकून उत्तर संतोषला तो नृपवर तैसी सभाई समग्र आनंदित जाहली. नृपतीसह सकळ जने त्या परी तात्यासी सन्माने गौरवोनी मधुर वचने यशस्वी हो म्हणती तया. तात्यासाहेब निघाले सत्वर अक्कलकोटी आले. नगर पाहुनी संतोषले जे केवळ वैकुंठ. पाहुनी स्वामींची दिव्य मूर्ती आनंदित झाले चित्ती. तेथील जनांची पाहुनी भक्ती धन्य म्हणती तयांते. अक्कलकोटींचे नृपती स्वामी चरणी त्यांची भक्ती राजघराण्यांतील युवती त्याही करीती स्वामी सेवा. असे पाहुनी तात्यांसी विचार पडला मानसी या नगरांतून स्वामींसी कैसे नेऊ आपण. प्रयत्नांती परमेश्वर प्रयत्न कार्य होय सत्वर लढवून युक्ती थोर कार्य आपण साधावे. करोनी नाना पक्वान्ने करीती ब्राह्मण भोजने दिधली बहुसाल दाने याचक धने तृप्त केले. स्वामीची या पूजेप्रती नाना द्रव्य समर्पिती जेने सेवे करी संतुष्ट होती ऐसे करीती सर्वदा. ऐशियाने काही न झाले केले तितके व्यर्थ गेले. तात्या मनी खिन्न झाले विचार पडला तयांसे. मग लढविली एक युक्ती एकांती गाठुनी चोळाप्पा प्रती त्या जलागी विनंती करीती बुद्धिवाद सांगती त्या. जरी तुम्ही समर्थांसी घेऊन याल बडोद्यासी मग मल्हारराव आदरेसी इनाम देतील तुम्हा ते. द्रव्यन सर्वे वशहा चोळप्पासी लागली आशा तयाच्या अंतरी भरवसा जहागिरीचा बहुसाल. चोळप्पाने कर जोडून
विनंती केली मधुर वचनी, कृपाळू होऊनी समर्थांनी बडोद्या प्रतीत चलावे. तेने माझे कल्याण, मिळेल मला बहुत धन, आपुलाही योग्य सन्मान, तेथे जाता होईल. ऐसे ऐकून या वचन, समर्थांनी हास्य करून, उत्तर चोळाप्पा लागून काय दिले सत्वर. राव मल्हार नृपती, त्याच्या अंतरी नाही भक्ती, मग आम्ही बडोद्या प्रती काय म्हणून चलावे. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत, सदा ऐकोत भाविक भक्त, पंचमोध्याय गोडहा. श्रीरस्तु शुभम भवतु. तर श्रोते हो, असा हा श्री स्वामी चरित्र सारामृतातील अध्याय 5 आपण श्रवण केला. या अध्यायातून आपल्याला हीच शिकवण मिळते की स्वामी समर्थ महाराज हे धन दौलत, संपत्ती किंवा मोठेपणाला कधीच भुलत नाहीत. स्वामींना प्रसन्न करायचे असेल तर मनात कोणताही अहंकार न ठेवता केवळ सच्ची आणि निष्काम भक्ती असणे गरजेचे आहे. भक्तीचा भुकेला स्वामी माझा भाव भोळा. जर तुम्हाला श्री स्वामी समर्थ महाराजांचे हे चरित्र आणि हा अध्याय आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा आणि तुमच्या नातेवाईकांसोबत शेअर करा. अशाच नवनवीन आध्यात्मिक आणि स्वामी लीलेच्या कथा ऐकण्यासाठी आपल्या या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.